कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं चारू? हिला काय झाला? आता तर बरी होती ती। होय तर आम्ही अगं ती काल रात्रभर माझी काळजी घेत जागी होती। ती झोप पूर्ण झाली नसेल ना तिची, म्हणून अच्छा, जागरण झाला ना, मग पित्त खवळलं असणार, बाकी काय नाही। हा. खरं तर मीच थांबायला पाहिजे होतं तिथं। चारू तू काय झालं तुला असं अचानक? अगं मंजू, ते मला एकदम मळमळतंय, काहीच खायची इच्छा नाही, कसं तरी होतंय। अगं काही नाही, तुझी काल झोप पूर्ण झाली नाही ना, म्हणून पित्त खवळलं असेल। असं कर, थोडा वेळ झोप आणि बरं वाटलं की मग खा। हां, नाहीतर मी असं करते, तुला खोलीत आणून देते। नाही नको, मला काहीच खायची इच्छा नाहीये, नको मला। चारू लक्षात करा, अजून लाड करा सगळ्यांचे। हा, आणि त्या नादात ना घरच्यांक वाऱ्यावरती सोडा। घरातल्यांपेक्षा ना बाहेरच्यांचीच आहे ना जास्त काळजी। नाटक चालल्यात नुसती नाटक। ती नाटक करते, हे तिच्या नाटकांना बोलतात। हा श्रीनू एवढा मूर्ख कसा काय आहे? एवढा शिकलाय ना तरी पण काडीची अक्कल नाहीये। संस्कार काय चाटायचेत का आता? मी एवढ्या हिंट्स देते तरी पण ह्याला काहीच कळत नाहीये, नुसतं बाहेर मठ्ठासारखं खात बसलाय। चारू, हे इथे काय करतेस तू? तू झोपणार होतीस ना थोडा वेळ? श्रीनू, इथे माझी झोप उडाली आणि तुला झोपेची पडली आहे। पण काय झालंय? मला ज्याची भीती होती तेच झालंय। चारू, काय झालंय? श्रीनू, माझे पिरियड्स चुकलेत। अगं मग डॉक्टरला दाखव ना। श्रीनू, अरे ते तर जावंच लागेल, पण तुला कसं सांगू? पण एवढं घाबरायचं काय त्यात? बघ, डॉक्टर सांगेल ना काय सांगायचे ते। श्रीनू, अरे तुला अजिबात भीती वाटत नाहीये का? तुला टेन्शन नाही आलंय का? श्रीनू, अरे माझं डोकं धरलं होतं, आता मगाशी मला मळमळत होतं, उलटीसारखं वाटत होतं, तुला काहीच कळत नाहीये का? अगं चारू, पण काय झालंय? एवढं काय आहे त्यात? श्रीनू, अरे म्हणजे मी बहुतेक प्रेग्नेंट असू शकते। काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।